स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। आता CET आपली 10 दिवसावर आलेली आहे आणि तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न नक्की असणार आहे की किती स्कोर मी मिनिमम केला पाहिजे। तर याच प्रश्नाचं उत्तर मी आज तुम्हा सर्वांना देणार आहे, प्लस एका काउन्सिलरच्या व्ह्यूने, किंवा लक्षात घ्या आता तुम्ही CET देणार, हे सगळं करणार, त्याच्यानंतर महत्त्वाचं काय असतं, काउन्सिलिंग असते। काउन्सिलिंग म्हणजे काय, ॲडमिशन प्रोसेस। हे सगळं आपण करतोय कशासाठी, इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, वेगवेगळ्या फील्ड्समध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी। मग ॲडमिशन मिळवताना तुम्हाला काउन्सिलिंग वगैरे ही सगळी प्रोसेस असते। तर याच्यामध्ये किती मार्क्स लागतात जेणेकरून तुम्हाला चांगले कॉलेजेस मिळायची जे चान्सेस आहेत ते वाढू शकतात, याचा आपण आज त्या वेळेने विचार करूया। म्हणजे एक स्टेप थोडं पुढे जाऊन काउन्सिलिंग वेळेने विचार करूया। मी 5 वर्ष झालं काउन्सिलिंग करतोय, सो माझा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करतो, ठीक आहे। सो सेफ मार्क्स डिस्कस करण्याच्या आधी आपल्याकडे 2 टाईपचे स्टुडंट्स असणार आहेत। एक असे विद्यार्थी आहेत की ज्यांचा 50%, 60%, 70% किंवा काही जणांचा पूर्ण सिलेबस हा कंप्लीट झालेला आहे। म्हणजेच काही मुलं 1 महिन्यापासून, 2 महिन्यापासून किंवा त्याच्या आधीपासून प्रिपेअर करतात, तर मी त्यांना A कॅटेगरीमध्ये कन्सिडर करतो। आणि दुसरे जे स्टुडंट्स आहेत जे B कॅटेगरीमध्ये आहेत, मे बी त्यांनी तेवढं त्यांचं CET स्पेसिफिक प्रिपरेशन झालेलं नाही आहे, किंवा त्यांचे प्रत्येक सब्जेक्टचे 2 टॉपिक, 3 टॉपिक, 4 टॉपिक असे झालेले आहेत। म्हणजे मी म्हणेन की 40% पेक्षा सिलेबस त्यांचा कमी झालेला आहे। आणि मला माहिती आहे बरेचसे लोक, किंवा मी म्हणेन 50 to 70% स्टुडंट्स B कॅटेगरीमध्येच येत आहेत, कारण मध्ये बोर्ड्स होतं, JEE होती, पुन्हा नीट येणारी आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशा मुलांना CETचं महत्त्व लक्षात आलेलं नव्हतं। पण आपल्याकडे अजून 10 दिवस आहेत, तर Aच्या मुलांनी काय स्ट्रॅटेजी पकडली पाहिजे ज्यांचा थोडाफार अभ्यास झालेला आहे, आणि B मुलांनी ज्यांचा अभ्यास अजून खूप प्रकारे राहिलेला आहे त्यांनी काय स्ट्रॅटेजी पकडली पाहिजे, हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करून देणार आहे। तर सगळ्यात पहिले समजून घेऊया हे सेफ मार्क्स म्हणजे प्रकार काय। लक्षात घ्या, सेफ मार्क्स म्हणजे असं काय असतं की एवढे मार्क्स घेतले म्हणजे तुम्हाला हे कॉलेज मिळणार नाही। मार्क्स तुमचे कॉलेज हे कशावर डिसाईड होतात की बाकीच्या मुलांना किती मार्क पडलेत, मग त्या कॉलेजचं कट ऑफ कितीवर जातो, तो एक म्हणूया डायनामिक गोष्ट आहे, ओके। पण महत्त्वाची गोष्ट समजून घ्या की जर आधीचा एक्सपिरियन्स आपण बघितला तर 100 मार्कावर सुद्धा 91, 92 पर्सेंटाईल गेल्या वर्षी आपल्याला बघायला मिळालेले आहेत। ज्या मुलांनी 120 मार्क क्रॉस केलेले आहेत त्यांना 95, 96, इवन कधी काही शिफ्टमध्ये 97, बट 94, 95 हे कॉमनली पर्सेंटाईल मिळालेलं आहे। मग आपण याचा अर्थ काय घेतला पाहिजे, आणि जेव्हा आपण टॉप कॉलेजेस म्हणतो, मी म्हणेन COEP, PICTला तर 99 अबवच लागतात, ठीक आहे। त्याचा सेफ मार्क्स हा 170, 180, 160 असेच असणार आहे, ठीक आहे। पण ठीक आहे, आपण एक किमान असा तरी प्रयत्न करूया की महाराष्ट्राच्या टॉप 10 कॉलेजमध्ये किंवा ओव्हरऑल महाराष्ट्राच्या टॉप 15 कॉलेजमध्ये तरी मला ॲडमिशन मिळालं पाहिजे। तर यासाठी मात्र तुम्हाला 120 हा सेफ स्कोर आहे। जर तुम्ही 120 मार्क टार्गेट करत असाल किंवा मिळवत असाल, आणि जर तुमची शिफ्ट मॉडरेट मी पकडली, तर काय होणार आहे, तुम्हाला टॉप 10 कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळणार आहे महाराष्ट्राच्या। मी इंजिनिअरिंग स्पेसिफिक बोलतोय, त्यामुळे तुम्हाला तिथे काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे। काही का असे ना, महाराष्ट्राच्या पुणे, मुंबई मिळून टॉप 10, टॉप मॅक्झिमम 15 मध्ये तुमचं ॲडमिशन होणार आहे। सो सगळ्यात पहिले ज्या मुलांचा 120+ ऑलरेडी मॉक टेस्टमध्ये स्कोर येतोय, वेल अँड गुड, तुम्हाला मी ही स्ट्रॅटेजी सांगतोच। पण ज्या मुलांचं अजून बरंच प्रिपरेशन राहिले आहे, आतापर्यंत त्यांनी CETची मॉक टेस्ट दिली, 50, 60, 70 असे मार्क्स येत आहेत, तर त्या मुलांनी मात्र आता 120चं टार्गेट मिनिमम धरलं पाहिजे। 120 पण पॉसिबल नसेल तर किमान 110 किंवा 100 टार्गेट करा, जेणेकरून किमान टॉप 10 पर्सेंटाईलमध्ये तुम्ही याल। आणि टॉप 10 पर्सेंटाईललाच मी तुम्हाला सांगतो, टॉप 10 कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळतं, नाहीतर ॲडमिशन मिळत नाही। ही गोष्ट तुम्ही एकदम डोक्यामध्ये क्लिअर करून घ्या, ओके। सो आता हे झालं सेफ मार्क्स बद्दल। आता सेफ मार्क्स नंतर ठीक आहे, 10 दिवस उरलेत, या 10 दिवसामध्ये आम्ही आमचे किती मार्क वाढवू शकतो आणि कसे वाढवू शकतो। 100 पर्यंत येणं खूप सोपं आहे, लक्षात घ्या। तुम्ही आज 0 पर्यंत जरी असाल तरी 100 मार्क्स पर्यंत येणं फार काही डिफिकल्ट नाही आहे। 100 मार्क्सच्या वर जाणं जास्त डिफिकल्ट आहे, कारण 100 मार्क्सला येण्यासाठी तुम्ही मॅथ्सला जरी तुम्ही टार्गेट केलं आणि मॅथ्सचे इम्पॉर्टंट आणि इझी टॉपिक जरी तुम्ही कव्हर केले, तर तिकडे तुम्हाला 50 ते 60 मार्क्स मिळून जातात। आणि फिजिक्स, केमिस्ट्री 20-20 जरी तुम्ही कव्हर केले तरी तुम्ही 100ला रीच आउट करू शकता। सो 100 हा प्रॉब्लेम नाही आहे, प्रॉब्लेम आहे 120, प्रॉब्लेम आहे 140, त्यापेक्षा जास्त जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं प्रॉब्लेम होत जाणार आहे। पण एक बेसिक पहिली आपण पायरी तरी क्रॉस केली पाहिजे, जी की आहे 100ची। सो माझ्या डोक्यात असं आहे की जे मुलं B कॅटेगरीमध्ये येतात, ज्यांचा अजून पण फार अभ्यास झालेला नाही आहे, या 10 दिवसासाठी मी तुमच्यासाठी एक प्लॅन बनवतोय। तो प्लॅनची पहिल्या दिवसाची आजची PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ऑलरेडी काल आमच्या टेलिग्राम ग्रुपवर बऱ्याचशा
मुलांनी त्याचं प्रिपरेशन चालू केलेलं आहे. आम्ही डोक्यात काय ठेवलं आहे माहिती आहे की डेली 12 मार्क्सचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. काही येणारे 10 दिवस रोज 12 मार्काचा अभ्यास करायचा आहे. मग आज आम्ही काय ठरवलं आहे की लॉजिक, वेक्टर्स आणि सॉलिड स्टेट या सगळ्यात मिळून तसे 14 मार्क होतात, पण मी कटून धरले की 12 मार्क्स तुम्हाला मिळणारच आहेत. तर अशी मी डेली तुम्हाला 3 चॅप्टर्स देत जाईन. त्यांचा अभ्यास कसा करायचा त्याच्यावर रात्री मी तुमची मॉक टेस्ट अरेंज करेन. म्हणजे 10 दिवस जर आपण विचार करा, 12 मार्क डेली कव्हर करत गेलो तर 120 मार्काचा अभ्यास होतो. 120 म्हणता 100 येतील. आणि सीईटी काही निगेटिव्ह मार्किंग नाही. तुम्ही जे प्रश्न जमले नाहीत त्याला थोडंफार बी सी किंवा ए ऑप्शन काहीतरी सिलेक्ट करून येणारच आहेत, त्यातले काही करेक्ट येणारच आहेत. म्हणजे आरामात तुम्ही 120 क्रॉस करणार आहात आणि टॉप 15 कॉलेजमध्ये तुम्ही जाणार आहात. त्यासोबत डिस्क्रिप्शनमध्ये मी PDF दिलेली आहे, जुनून द लास्ट होप म्हणून ती PDF आहे. तुम्हाला डेली तेवढं फॉलो करायचं आहे आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये कनेक्टेड राहा. त्याचे रिलेटेड अपडेट्स, त्याच्या डेली स्ट्रॅटेजी, सगळ्या गोष्टी त्याच्यावर तुम्हाला येत राहणार आहेत. मग बरेचशी मुलं म्हणतील की दादा मग मॉक टेस्ट आत्ताच देऊ का, आम्ही या फुल लेंथ मॉक टेस्ट तो अरेंज करतोय तर आम्ही देऊन टाकायच्या का? अजिबात नाही. एक गोष्ट नीट समजून घ्या, मॉक टेस्ट कोणी दिल्या पाहिजेत. मॉक टेस्ट आपण देतो कशासाठी? मॉक टेस्ट असतात फक्त आणि फक्त तुम्हाला टाईम मॅनेजमेंट समजावा याच्यासाठी. बाकी क्वेश्चन्स तुम्ही कुठेही प्रॅक्टिस करू शकता. तो क्वेश्चन किती वेळा सोडवायचा एक्झाममध्ये ते तुम्हाला शिकण्यासाठी मॉक टेस्ट असतं, ठीक आहे, आणि आपला पॅनिकनेस कमी करण्यासाठी. पण जर तुम्ही बी कॅटेगरीमध्ये येताय, तुमचा अभ्यासच झालेला नाहीये, तुम्हाला 200 पैकी 50 ते 60 मार्काचं जमणार आहे, तर मला सांगा 200 मार्काची मॉक टेस्ट देऊन काय उपयोग आहे? तुमच्यावर तो पॅनिकनेस क्रिएट होणार आहे का? नाही, कारण तुम्ही वेळेच्या आधीच सबमिट करणार आहेत. मग तुम्हाला ना टाईमचा प्रॉब्लेम येणार आहे, ना आपला पूर्ण अभ्यास झाला, त्याच्यामुळे बरेचसे क्वेश्चन आपण रिकामीच सोडून देणार. सो तो काय, तो पूर्णपणे वेळेचा टाइमपास होणार आहे. सो मी काय सजेस्ट करेन, पहिले त्या लेवलपर्यंत तरी या, पहिले की पण 100 मार्कापर्यंत आपली कॅपॅसिटी बनवा आणि मग तुम्ही मॉक टेस्ट द्या, जेणेकरून त्याचा काहीतरी उपयोग होईल. सो बी ग्रुपसाठी माझी स्ट्रॅटेजी तुमच्या लक्षात आली. इथून डेली रोज 12 मार्काचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. 3 चॅप्टर जास्तीत जास्त होतात. मॅथ्सला थोडंसं सुरुवातीला व्यवस्थित करून घेतलं तर 3 चॅप्टर आपण आरामात करू शकतो आणि त्यातलं एखादा चॅप्टर तुम्ही ऑलरेडी केलेला असेल. आता काही जण म्हणतील दादा माझा वेक्टर झालाय, तू ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह कर, तू इंटिग्रेशन कर, सेम एरियाचा तू दुसरा चॅप्टर कर, तुझं लवकर सिलेबस कव्हर होईल. बरोबर आहे. सो बी ग्रुपसाठी आपली स्ट्रॅटेजी असणार आहे की तुम्ही काय करायचं आहे, लवकरात लवकर, आजचा मी स्ट्रॅटेजी व्हिडिओ पोस्ट केला ऑलरेडी, PDF सगळ्या लिंक्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. टेलिग्राम ग्रुपची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर तुम्हाला रोजच्या रोज येत राहणार आहेत. आता विषय राहिला दादा आमचं थोडंफार प्रिपरेशन झालेलं आहे. प्रिपरेशन झालं याचा अर्थ की आम्ही 100 मार्क्स, 90 मार्क्स, 80 मार्क्स इव्हेंटपर्यंत आम्ही कव्हर केलेलं आहे. आता जे मुलं 120+ आहेत त्यांनी तर आता मॉक टेस्ट सोडून दुसरं काही जास्त केलं नाही पाहिजे, म्हणजे रिव्हिजन प्लस मॉक टेस्ट याच्यावर फोकस केला पाहिजे. पण जी मुलं अजून 80वर आहेत त्यांनी 120पर्यंत येण्यापुरतेच अजून चॅप्टर्स प्रिपेअर केले पाहिजेत. मग आता या ए ग्रुपसाठी मी स्पेशली तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, महत्त्वाचं काय, मॅथ्स आहे. जर तुम्हाला मॅथ्समध्ये लक्षात घ्या 100 आउट ऑफ 60, 70, 80 मार्क्स आले ना, तिथेच तुम्ही 120 क्रॉस केलेले, म्हणजे सेफ स्कोर तुम्ही ऑलरेडी क्रॉस केलेला आहे. लक्षात आलं? म्हणजे पहिल्या 5 ओव्हरमध्ये जर एखाद्या टीमची आपली T20 चालू आहे आणि तिथे समजा तुमचे 100 किंवा असे रन झालेले आहेत, चांगले रन झालेले आहेत, तर 10 ओव्हरमध्ये उरलेलं होणारच आहेत. तसं मॅथ्स आहे. मॅथ्स तुमचे मेन एरिया आहे. मॅथ्समध्ये जर तुमचा चांगला स्कोर झाला, मॅथ्समध्ये जर तुमचा 70 मार्क्स तुमचे पकडीत आले, तर तुम्ही लक्षात घ्या तुम्ही 120 कसेही क्रॉस करणार आहेत. म्हणून मी काय करणार आहे, 5 दिवस फक्त मॅथ्सची टेस्ट ठेवणार आहे. 1.5 तास रोज आपल्याला मॅथ्सची एक टेस्ट द्यायची आहे, जेणेकरून काय होणार आहे की तुम्हाला मॅथ्सच्या तुमच्या चुका समजणार आहेत आणि मॅथ्सच्या चुका तुम्हाला फक्त पॉइंट आउट काढायचे. फॉर एक्झाम्पल पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये माझा स्लोपवरचा क्वेश्चन चुकलाय, तर मी फक्त अजून स्लोपचे 7-8 MCQ प्रॅक्टिस करेन, अजून पुढच्या दिवशी मी मॅथ्सची एक टेस्ट देईल. असं करत करत 5 दिवसामध्ये तुमचं एक मॅथ्स एका लेवलपर्यंत येणार आहे. आणि लक्षात घ्या मॉक टेस्ट जास्त करून मॅथ्ससाठीच इम्पॉर्टंट आहे, कारण हे जे ट्रॅप्स असतात, हे जे टाईम मॅनेजमेंट असतं, हे सगळंच्या सगळं मॅथ्समध्ये असतं. त्याच्यामुळे मॅथ्सची जर एकदा तुम्ही पकड बनवली तर मग आपण ह्या 5 फुल लेंथ देण्यामध्ये पॉईंट आहे. तुम्ही एकत्र सगळं करायला गेलात तर काहीच होणार नाही, कारण तुम्हाला उद्या सांगितलं की 3 विषयाचा अभ्यास करा आणि तुम्ही कसं रिवाईज करणार तेवढं. त्याच्यामुळे मी असं सजेस्ट करेन की 5 दिवस पूर्ण मॅथ करूया. ठीक आहे, 5 दिवस म्हणजे तुम्ही तुमचा दुसरे टॉपिक्स, तुमचा राहिलेला अभ्यास तुम्हाला करायचा आहे. एक ग्रुपने फक्त तुमच्यासाठी एक टेस्ट आहे, सो त्याच्यासाठी 2-3 तास रोज मॅथ्सला रिव्हिजन करून तुम्हाला हे मॅथ्सच्या 5 टेस्ट द्यायचे आहेत, जेणेकरून येणाऱ्या
5 दिवसामध्ये आपलं मॅथ्सची भीती ऑलरेडी संपलेली असेल, प्लस तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री तुमचं चालूच आहे, आणि त्याच्यानंतर मात्र उरलेले 5 दिवस आपण फुल लेंथ टेस्ट द्यायला चालू करणार आहेत. 19 पासून आपली CET आहे, त्याच्यामुळे आपल्याला माहीत नाही की मे बी बऱ्याचशा तुमच्यापैकी मुलांची फर्स्ट शिफ्ट येईल. सो त्याच्यामुळे आपण 17th पर्यंत ठेवूया. 18th हा ब्रेक असेल, 19th पुन्हा तुम्हाला तुमच्या CETचं पण प्रिपरेशन करायचं आहे. आय होप पूर्ण एक मी ओव्हरऑल स्ट्रॅटेजी दिली. मी 2 ग्रुप्समध्ये तुम्हाला कॅटेगराईज केलं आहे. आता तुम्ही ठरवा की तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये येतात. उगीच स्वतःला फसवू नका की नाही मी ग्रुपमध्ये येतो आणि माझा एवढा अभ्यास झाला आहे. नाही, फार वाटलं तर एक फुल लेंथ देऊन बघा तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये येत आहे. जर तुम्हाला वाटते की नाही, किमान एक विचार करा की 80-90च्या आसपास आज जरी मॉक टेस्ट तुम्ही दिली तर जर तुम्हाला येत आहे तरच या फुल लेंथ अटेंड करणं किंवा तुम्ही थोडंसं पुढे जाणं उपयोगी आहे. पहिले तुम्ही 80 मार्क्सचा 90 मार्क्सचा अभ्यास तरी करा, मगच ते फुल लेंथ दिला तर त्याच्यामध्ये पॉईंट आहे. सो आय होप तुम्हाला सेफ मार्क्स काय आहेत कळले असेल. येणाऱ्या 10 दिवसामध्ये कोणी कशी स्ट्रॅटेजी फॉलो करायची हे लक्षात आलं असेल आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ एकदम क्लिअर झाला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये क्लिअर म्हणून कमेंट करायला विसरू नका. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये काउन्सिलिंगच्या दिवसात जेव्हा काउन्सिलिंग चालू होईल किंवा जसेच तुमचे हे एक्झाम्स संपतील त्यानंतर ॲडमिशन कसं करायचं, काय करायचं, सर्वच्या सर्व गोष्टी दरवर्षीप्रमाणे आपल्या चॅनलवर